कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वतीचे दिव्य निवासस्थान। तेथे सर्वत्र हिमालयाचा नित्तळ पांढरा सौंदर्य। एका दिवशी माता पार्वती कैलासावर एकांतात बसल्या होत्या। त्यावेळी त्यांनी नंदनवनातील सुंदर कल्पवृक्ष पाहिला। वृक्षाखाली अनेक देवता आणि अप्सरा आनंदाने खेळत होत्या। एके दिवशी माता पार्वतींच्या अंतःकरणात मातृत्वाची भावना जागृत झाली। मातृत्वम परमम दैवम नी देवाधिदेव शंकरांना विनविले। भक्त्या प्रार्थयामास पार्वती, स्वामी, मला एक कन्या हवी आहे जी माझ्या सौंदर्याची आणि तुमच्या तेजाची प्रतिमा असेल। देवी, जर तुझे मन शुद्ध इच्छेने भरले असेल तर हे कल्पवृक्ष तुला हवी असलेली कन्या देईल। माता पार्वतीने त्या कल्पवृक्षाला एक स्पर्श करून प्रार्थना केली। त्वया स्पृष्टे कल्पवृक्षे, त्या स्पर्शातून प्रकट झाली एक तेजस्वी कन्या पडदा, प्रकाशाने न्हालेली, सौंदर्याने ओथंबलेली। आता पार्वती आनंदाने तिला आलिंगन देत म्हणाल्या, तू माझा शोक दूर करणारी आहेस, म्हणून तुझे नाव ठेवते अधार अशोक सुंदरी। माझी प्रिय कन्या, तुझे नाव अशोक सुंदरी, सदैव सुखी राहा। अशोक सुंदरी काथाड दुःख संपवणारी, सौंदर्य आणि आनंदाचं प्रतीक बनली। अशोक सुंदरी मोठी होत असताना ती अतिशय गुणी, विदुषी आणि सुंदर झाली आणि ती ज्ञान, विनय आणि धर्माचे पालन करणारी तेजस्वी युवती बनली। एकदा पार्वती मातेनं आपल्या कन्येला सांगितलं, बाळे, तुझा विवाह भविष्यात नहुष नावाच्या धर्मनिष्ठ राजाशी होईल। तो महान, धर्मनिष्ठ आणि तेजस्वी राजा असेल। अशोक सुंदरी आनंदाने मस्तक झुकवून म्हणाली, माते, तुमचे वचन माझे सौभाग्य आहे। तिच्या चेहऱ्यावर पार्वतीसारखी कोमलता आणि शंकरासारखे दिव्य तेज होते।